पंतप्रधान मोदींचे सोने खरेदी न करण्याचे आवाहन. काय आहे यामागचे आर्थिक गणित? नमस्कार, तुम्ही पाहत आहात MH नाऊ मराठी न्यूज. मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी एक अशी बातमी घेऊन आलो आहोत जी तुमच्या थेट खिशाशी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेशी जोडलेली आहे. बातमी सुरू करण्यापूर्वी राज्यासह देशातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या MH नाऊ मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. मंडळी, सध्या सगळीकडे एकाच गोष्टीची चर्चा आहे. ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेलं एक महत्त्वाचं आवाहन. पंतप्रधान म्हणाले की येत्या 1 वर्षासाठी आपण सोन्याची खरेदी थांबवू शकतो का? जर आपल्या घरी एखादा कार्यक्रम असेल तर तिथे सोन्याचे दागिने खरेदी न करणं ही सुद्धा आजच्या काळातील एक मोठी देशभक्ती ठरेल. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की अरे, सोनं खरेदी करणं आणि देशभक्तीचा काय संबंध? पण थांबा, यामागचं जे आर्थिक चक्र आहे ना, ते समजून घेतल्यावर तुम्हीही चक्रावून जाल. भारतामध्ये सोनं म्हणजे केवळ एक धातू नाही, तर ती एक परंपरा आहे, सुरक्षितता आहे आणि प्रतिष्ठेचा विषय आहे. लग्नसराई असो किंवा सणवार, भारतीयांची पहिली पसंती सोन्यालाच असते. पण हाच आपला सोन्यावरचा जीव आता देशाच्या तिजोरीवर मोठा ताण आणतोय. धक्कादायक आकडेवारी. 2024 मध्ये भारताने तब्बल 802 टन सोनं खरेदी केलं. आश्चर्य म्हणजे सोन्याचे भाव गगनाला भिडलेले असतानाही भारतीयांची खरेदी थांबली नाही. 2023 मध्ये आपण 3,92,000 कोटींचं सोनं घेतलं होतं, तर 2024 मध्ये हा आकडा तब्बल 5,50,000 कोटींवर गेला आहे. खरा प्रश्न इथं आहे, भारत स्वतः किती सोनं तयार करतो? तर वर्षाला फक्त 1 ते 2 टन. बाकी 99% सोनं आपल्याला बाहेरच्या देशातून, विशेषतः स्वित्झर्लंड आणि दुबईमधून आयात करावं लागतं. जेव्हा आपण हे सोनं विकत घेतो, तेव्हा आपल्याला त्याचे पैसे भारतीय रुपयात नाही तर डॉलरमध्ये द्यावे लागतात. म्हणजेच आपण जितकं जास्त सोनं विकत घेऊ, तितका जास्त डॉलर आपल्या देशाबाहेर जातो. गेल्या 2 वर्षात भारताने जवळपास 130 अब्ज डॉलर सोन्यासाठी बाहेरच्या देशांना दिले आहेत. हे केवळ खरेदी नाही, तर आपल्या परकीय चलन साठ्यावर पडणारा प्रचंड मोठा दबाव आहे. RBI सुद्धा खरेदी करते? हो, हे खरं आहे. खुद्द रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या वर्षात 57 टन सोनं खरेदी केलंय. पण त्यांचं कारण वेगळं आहे. जागतिक अस्थिरतेच्या काळात देशाची अर्थव्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी RBI सोन्याचा साठा वाढवत आहे. आता मुद्दा असा आहे की जर आपण सोन्याची खरेदी फक्त 30 ते 40% जरी कमी केली, तर देशाचे किमान 20 ते 25 अब्ज डॉलर वाचू शकतात. यामुळे रुपयाची किंमत वाढेल, डॉलरची मागणी कमी होईल आणि आपली अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल. म्हणूनच मोदींनी बिगर जीवनावश्यक सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं आहे. तर मित्रांनो, मुद्दा फक्त दागिन्यांचा नाहीये, तर देशाच्या आर्थिक भवितव्याचा आहे. प्रत्येक आयात केलेला सोन्याचा ग्रॅम आपल्या रुपयाच्या ताकदीशी जोडलेला असतो. तुम्हाला काय वाटतं? देशाच्या हितासाठी आपण वर्षभर सोनं खरेदी थांबवू शकतो का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच सडेतोड आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा MH नाऊ मराठी न्यूज. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.